तर आजच्या सुनावणीत नेमकं काय काय झालं तर हे स्वतः डॉक्टर उज्ज्वल निकम यांनीच सांगितलेलं आहे। 24 तारखेच्या सुनावणीत जे आरोपी आहेत त्यांचे जबाब नोंदवून मग पुढची सुनावणी पार पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक अपडेट याबद्दलची ते माध्यमांसमोर देत राहतील असंही आश्वासन त्यांनी दिलंय। खरं तर याच प्रकरणासंदर्भातली पुढची बातमी आहे, बीडमधूनच बातमी आहे ती म्हणजेच बीडचे सरपंच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा एक जबाब आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। अवधा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली आणि त्याच वेळी संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला आपण 20 वेळा फोन केला होता, मात्र तरी सुद्धा मारेकऱ्यांनी निर्घुणपणे आपल्या भावाची हत्या केल्याचंच धनंजय देशमुख म्हणालेत। अतिशय मोठी सनसनी पसरवणारी हा जबाब आपण पाहतोय। 20 वेळा त्यांनी विनंती केली होती धनंजय देशमुखांनी त्यांच्या भावाची सुटका करण्यासाठी, मात्र तरी सुद्धा निर्गुण हत्या करण्यात आली। वाल्मिक कराडला फोन करण्यात आला होता, विष्णू चाटेलाही फोन करण्यात आला होता। तर नेमकं काय म्हटलंय जबाबात आपण पाहतोय। संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू चाटेला आपण फोन केला होता। भावाला सोडवण्यासाठी विष्णू चाटेला विनंती केली होती। जवळपास 20हून अधिक फोन केले होते। काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं सांगितलं होतं, पण माझ्या भावाला सोडा, काही करू नका अशी विनंती मी वारंवार करत राहिलो। 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटांत सोडतो अशी उत्तरं विष्णू चाटे द्यायचा आणि इतकी विनवणी करून सुद्धा आपल्या भावाची निर्गुण हत्या या मारेकऱ्यांनी केली, म्हणून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशीच मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। सोन्याच्या दरासंदर्भात खरं तर ही बातमी आहे। अमेरिकेनं टॅरिफ बाबत मवाळ धोरण घेतलं आणि त्यानंतर लगेच आता सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढलेत। सोन्याच्या भावात आज 3000 रुपयांची वाढ झालेली आहे। 10 ग्रॅम सोन्यासाठी 93,700 रुपयांचा भाव होता, तर चांदीचे दर आज 96,800 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। गेल्या 2-4 दिवसांपासून आपण पाहतोय सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण दिसत होती। खरं तर सोन्याच्या दरात घसरण दिसत होती, चांदीच्या दरात वाढ दिसत होती, मात्र आता सोन्याला पुन्हा झळाळी आलेली आहे। 93,700 रुपयांचा टप्पा सोन्यानं गाठलाय आणि यानंतरची बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात। 12 आणि 13 एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत आणि यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जातील। त्यांच्या या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का अशी शक्यता आता वर्तवली जाते। तर तटकरेंनीच एक मोठी घोषणा केलेली आहे। आता महामंडळांवरील नियुक्त्यांबाबतची मोठी बातमी आहे। महामंडळांवरती लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे अजित पवारांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी। या संदर्भात महायुतीची एक बैठक होईल आणि या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले। त्यामुळे आता महामंडळावरती कुणाकुणाची लॉटरी लागेल असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल। बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातच आहे। वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी सज्जड इशारा दिलेला आहे। 1-2दा चूक झाली तर समजून घेऊ, पण तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, थेट मंत्रिपद बदलू असा दमच अजित पवारांनी दिलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे। तर पीक विम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा लग्न उरकता असं वादग्रस्त विधान कोकाटेंनी केलं होतं, ज्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते। त्यानंतरच अजित पवारांनी नाराजी व्यक्त करताना असा सज्जड दम दिल्याचं कळतंय। तिसऱ्या वेळी जर चूक झाली तर थेट मंत्रिपद बदलू असा हा इशारा आहे। आणि आता बातमी राज्य सरकारच्या मोठ्या निर्णयाची। मंत्री आणि सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतलेला आहे।
41 मंत्र्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत आणि त्यासाठी 1,06,00,000चा खर्च करणार आहे. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि या आयपॅडमध्ये NICनं विकसित केलेलं सॉफ्टवेअर देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील कुणी फोडल्यास त्याची माहिती मिळणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर मंत्र्यांना आयपॅड देण्याच्या या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय. आयपॅड ही कामाची गरज असेल, पण ST कर्मचाऱ्यांचा पगार रोखणं योग्य नाही, असं आमदार विजय वडेट्टीवार म्हणालेत. सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा चुरडा सुरू असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा केली आहे. एकीकडे मंत्र्यांसाठी आयपॅड घेतले जातात, मात्र दुसरीकडे इतर जे लोक आहेत, इतर जे कर्मचारी आहेत, जसं की STचे कर्मचारी, त्यांचा पगार वाढ त्यात कपात करण्यात आली आहे आणि त्यावरूनच आता विरोधक आक्रमक झालेत. आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गरज आहे, नीड आहे. आता कामाचा निपटारा करण्यासाठी ती दिलीच गेली पाहिजे आणि त्यासाठी ST कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही. कशाला आयपॅड? तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले. असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे PN ना पगार नाही. अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत. आणि यानंतर आपण वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टर या सेगमेंटकडे, ज्यात आपण राज्यभरातल्या विविध घडामोडींचा अगदी वेगवान आढावा घेणार आहोत. आंबेडकर पुतळा अनावरणानंतर उपमुख्यमंत्री हे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडेही उपस्थित राहतील. जालन्यातील विरे गावामध्ये 600 कुटुंबांना कचरा कुंडीचं वाटप करण्यात आलं. आपल्या समस्या आपल्या गावी तर आपलं प्रशासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत हे वाटप केलं गेलं आणि यावेळी शुद्ध पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड या विषयांवरती गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड इथे युवा शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा प्रकल्पातून 14 गावांना पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री मकरंद जाधव यांनी सांत्वनपर भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांना 11 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. पुण्यातील गिर्यारोहकांनी ढाक बहिरीचा कळकराय सुळका यशस्वीरित्या सर केलाय. बाल गिर्यारोहक अद्वय आरुडे याने देखील ही साहसी मोहीम पार केली आणि यावेळी त्यांना साह्यकडा ॲडव्हेंचर ग्रुपचं मार्गदर्शन मिळालं. कल्याणमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होणारा स्टॅटिक प्रकल्प निधी अभावी रखडण्याची भीती व्यक्त केली जाते. हे काम करण्यासाठी अजून 242 कोटींचा निधी लागणार आहे. यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली असून तो मिळाल्यास 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यताही वर्तवली जाते. चैत्री यात्रेनंतर पंढरपूर शहरासह चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आणि यामध्ये सुमारे 10 टन ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सागरी तळ स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. समुद्राच्या जैवविविधतेच्या घातक ठरणाऱ्या 360 किलो अविघटनशील सागरी कचऱ्याची साफसफाई करण्यात आली. घातक ठरणारी जाळी, प्लास्टिकच्या बाटल्या समुद्र तळातून स्कुबा डायव्हर्सच्या मदतीनं बाहेर काढत समुद्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील धाड इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडालाय आणि यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आलं. आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्या यासाठी हे आंदोलन केलं गेलं.
नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी अर्थित रात्री 12 वाजता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार आंदोलन करणार आहे. कृषी मंत्र्यांच्या घरावरती प्रहार मशाल मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे. यवतमाळमध्ये हळदीला 12 ते 14 हजारांपर्यंत भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. दरम्यान यावर्षी हळदीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळे पुढील वर्षी या पिकाच्या लागवडीत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. केळी पीक घेण्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं नाव अग्रेसर आहे. राज्यात हवामान खात्यानुसार तापमान वाढीचे निर्देश देण्यात आले. अशातच मुक्ताईनगर, यावल, रावेर या भागातील केळी पीक उन्हाचा पारा 40 झाल्यामुळे आता संकटात आलेला आहे. नांदेडमध्ये सध्या औषधी मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. देगाव गावातील शेतकऱ्यांना कंपनीसोबत करार करत सुमारे 15 एकर क्षेत्रावरती या औषधी मिरचीचं उत्पादन घेतलं. एकरी 15 ते 20 क्विंटल इतकं उत्पादन निघत असून त्यातून उत्पादन खर्च काढला तरी प्रति एकर 3 लाखांचा नफा होतो असं या शेतकऱ्यांना सांगितलंय. आणि त्या मनसे संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उत्तर भारतीय नेता सुनील शुक्लानं मनसेविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांना फोन लावला आणि यावर सुनील शुक्ला यांनी कॉन्फरन्स कॉलमध्ये DN नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीकांत यांना देखील कॉन्फरन्स कॉलवरती घेतला. मनसेची धमकी येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र भानुशाली यांनी पोलिसांना थेट विचारलं की ही धमकी आहे का. यावर पोलिसांनी काहीच उत्तर दिलं नाहीये. ही कॉल रेकॉर्डिंग सध्या साम टीव्हीच्या हाती लागली, आपण पाहतोय. मात्र या कॉल रेकॉर्डिंगची साम टीव्ही पुष्टी करत नाही. श्रीकांत साहेब, सन्माननीय श्रीकांत साहेब, DN नगर पोलीस स्टेशन, मी त्याला धमकी दिली का तुम्ही मला सांगा. तुम्ही ऐकलंय ना सगळे. तुम्ही मला या फोन मध्ये सांगा मी त्याला धमकी दिली का. भानुशाली ऐक जरा. ऐक रे, थांब, तू साहेब बोलतायत ना, थांब. ऐक जरा. हे थांब रे, साहेब बोलतायत ना, मध्ये बोलायचं नाही. थांब साहेब. श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब, मला सांगा. ए जंगूर, तू हिंदू विरोधी आहे, समजलं काय. समजलं काय. जेव्हा जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो ना तेव्हा आम्ही थांबतो. हा, फोन उचलला, तुला मान दिला. अरे मान बिन नाही, तू मान नाही दिलाय. तुझा अवकाश पण नाही. अरे तुझी कसली अवकाश आहे रे. झिंगूर 300 मतं घेऊन आलास. तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय. 300 मतं घेऊन आला, उत्तर भारतीयांचा मसीहा झाला. तुला फेमस करायचं ना, हे ग्रुपवर टाकायचं. अरे मी 100% आता मी काय म्हणतोय, आता मला अशी कुठली इच्छा नव्हती. मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू परप्रांतीय आहेस ना तसं मी गुजराती आहे. ऐक पहिला. अरे ऐक रे, तसा मी पण गुजराती आहे. तू ऐक जरा. मी गुजराती आहे पण मला राज ठाकरे साहेब समजतात. समजलं ना. ते मराठी माणसांसाठी बोलतात, ते हिंदुत्वासाठी बोलतात.